विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वैद्यकीय अधिकारी गट अ BMS याकरता सामान्य ज्ञानचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल बघायचा आहे. याआधी आपण चॅनलवर ऑलरेडी 8 व्हिडिओ अपलोड केले आहेत. ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन प्लेलिस्ट तयार केली. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण पाठीमागचे सर्व व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो वॉच करू शकता. तसेच आजच्या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर आपल्याला स्टडी मटेरियल जर पाहिजे असेल तर संपूर्ण सिलेबसवर आधारित आपल्याकडे क्वेश्चन अवेलेबल आहेत. आयुर्वेद अभ्यासक्रम 3000 प्रश्न आहेत, 999 प्राइस. नॅशनल हेल्थ प्रोग्राम क्वेश्चन प्लस नोट्स अवेलेबल आहेत. सामान्य ज्ञान 4366 प्रश्न आहेत, प्राइस आहे 299. चालू घडामोडी आहेत, प्राइस आहे 158. टोटल 2000 रुपये होतात, परंतु ऑफ देऊन तुम्ही फक्त 1800 रुपयामध्ये मटेरियल घेऊ शकता. याकरता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. तुम्हाला डेमो मटेरियल देखील प्रोव्हाइड केलं जाईल. त्यानंतर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो मटेरियल परचेस करू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, कार्ला, मळवली व बेडसा कामशेत येथील गुफा मंदिर पुणे जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन आहेत हवेली, मुळशी, कामशेत की मावळ. आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट करू शकता. प्रश्नाचं उत्तर येत जरी नसेल तर खाली विद्यार्थी मित्रांनो गेस करा. बघा तुमचं उत्तर बरोबर येतं का. चुकलं तरी हरकत नाही, परंतु अटेम्प्ट केला तर हा प्रश्न नक्की तुमच्या लक्षात राहील. तर लक्षात घ्या, कार्ला, मळवली व बेडसा कामशेत येथील गुफा मंदिर पुणे जिल्ह्याच्या ऑप्शन क्रमांक ड मावळ या तालुक्यात आहेत. त्यानंतर पुढील क्वेश्चन, आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क सांगली या ठिकाणी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, खालीलपैकी डॅडॅश खनिजाच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क कायनाईट. त्यानंतर नेक्स्ट, गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी डॅडॅश येथे लोखंडाचे साठे आढळतात? ऑप्शन आहे देऊळगाव, रेड्डी, सावनेर की तुमसर. तर लक्षात घ्या, गडचिरोली जिल्ह्यात देऊळगाव या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लोखंडाचे साठे आढळतात. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, मध्य रेल्वेने मुंबईहून दिल्लीला जाताना लागणारे राज्यातील सर्वात शेवटचे जंक्शन कोणते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब भुसावळ. नेक्स्ट, रामटेक व सानो येथे मॅंगनीजच्या मंगल खाऊच्या खाणे आहेत. ही स्थळे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोडतात? सोपा प्रश्न आहे. तर रामटेक ही विद्यार्थी मित्रांनो नागपूर या ठिकाणी आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ यवतमाळ या ठिकाणी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, काजूच्या उत्पादनात अग्रेसर असलेली मालवण, गुलसावंतवाडी ही ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? हा देखील अगदी सोपा प्रश्न आहे. असेच प्रश्न तुम्हाला परीक्षित विद्यार्थी मित्रांनो विचारले जाणार आहे. आणि जर आपण आपलं जर मटेरियल घेतलं तर तुम्हाला अशाच PDF फाईल प्रोव्हाइड केल्या जातील, जेणेकरून कमी वेळात तुम्ही चांगल्या क्वेश्चनचा सराव करू शकता. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब सिंधुदुर्ग. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या गटातील जिल्हे तंबाखूच्या उत्पादनात राज्यात अग्रेसर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क कोल्हापूर, सांगली, सातारा. त्यानंतर पुढील क्वेश्चन, वेण्णा व कोयना या कृष्णा नदीच्या उपनद्या सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर जवळ उगम पावतात. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात त्या कृष्णा नदीस येऊन मिळतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ सातारा या ठिकाणी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर राईट आन्सर आहे आंध्र प्रदेश. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड पंढरपूर हे क्षेत्र. नेक्स्ट, अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहकुरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? राईट आन्सर आहे काळवीट या प्राण्यासाठी राखीव आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रात डॅडॅश या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात?
राईट आन्सर आहे चंद्रपूर या जिल्ह्यात. पुढील क्वेश्चन, अजिंठा व वेरूळ याचप्रमाणे डॅश येथील गुफा मंदिरेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येतात. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड पितळखोरा. तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपणाला वैद्यकीय अधिकारी याकरिता जर सिलेबस पाहिजे असेल तर लक्षात घ्या, हा जो टॉपिक आहे तो खूप फास्ट आहे, खूप वेळ जाणार आहे. परंतु त्यातल्या त्यात आपण टॉपिक वाईज 1350 प्रश्न तयार केलेत आणि बाकी सिलेबसवर एकूण 1650 प्रश्न आहेत. डेमो देखील अवेलेबल आहेत, तो देखील तुम्ही घेऊ शकतात. याकरता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सॲप करा, ते डेमो बघा. आवडलं तर तुम्ही हे 3000 प्रश्न परचेस करू शकतात फक्त 999 रुपयामध्ये. त्यासोबत नॅशनल हेल्थ प्रोग्राम पाहिजे असेल तर आपल्याकडे हे जे 10 टॉपिक आहेत त्यावर नोट्स आहेत प्लस प्रश्न देखील आहेत. प्राईज आहे फक्त 499. याची जी लँग्वेज असणार आहे ती असेल इंग्लिश. सामान्य ज्ञान याकरता 4366 प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 299. याकरता सेम क्रमांकावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने चालू घडामोडी देखील आहेत, जानेवारी ते डिसेंबर तसेच जानेवारी ते जुलै या देखील चालू घडामोडी विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊ शकतात. हे जर मटेरियल जर तुम्ही सेपरेट घ्यायला गेले तर त्याची एकूण प्राईज होते 1955. परंतु तुम्ही जर एकाच वेळेस जर घेतलं तर 1800 रुपयामध्ये तुम्हाला हे भेटून जाईल. 155 रुपये या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट दिला आहे. अधिकच्या माहितीकरता आणि मटेरियल परचेस करण्याकरता 93 56 25 60 34 यावर आत्ताच विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपले जेही मित्र तयारी करत आहात त्यांपर्यंत शेअर करा. डेली असेच व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.